नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी पाठ क्रमांक 3 कीर्ती कठियाचा दृष्टांत, लेखक आहेत माहीम भट. माहीम भट लिखित कीर्ती कठियाचा दृष्टांत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. वास्तविक पाहता जुन्या अभ्यासक्रमामध्ये देखील एक दृष्टांत होता, ससीक रक्षणाचा दृष्टांत. साधारणतः सुरुवातीलाच आपण या ठिकाणी पाहूया की दृष्टांत म्हणजेच नक्की काय. तर दृष्टांत याचा अर्थ सांगितलेला आहे उदाहरण किंवा दाखला. एखादी गोष्ट पटवून सांगण्यासाठी समर्पक असे दिलेला एखादा दाखला असेल, एखादं उदाहरण असेल किंवा त्यालाच आपण या ठिकाणी दृष्टांत असं या ठिकाणी संबोधलेलं आहे. या तिसऱ्या प्रकरणामध्ये कोणता दृष्टांत, कोणतं उदाहरण सांगितलेलं आहे हे सांगत असताना अगदी थोडक्यात श्री चक्रधर स्वामी यांच्याविषयीची आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहूयात की जेणेकरून आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं श्री चक्रधर स्वामींचं कार्य होतं. श्री चक्रधर स्वामी हे 12व्या शतकातील एक तत्वज्ञ व समाज सुधारक आणि महानुभाव पंथाचे संस्थापक होते. महानुभाव धर्मियांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारापैकी 5वा अवतार या ठिकाणी महानुभाव पंथातील लोक मानतात. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या ग्रंथाचे ते नायक म्हणून देखील मराठीच्या इतिहासामध्ये त्यांचं या ठिकाणी स्थान आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक होत. आणि पाठीमागच्या अभ्यासक्रमामध्ये जसं आपण सांगितलं की ससीक रक्षण म्हणून एक दृष्टांत होता, त्याचबरोबर हत्तीचा दृष्टांत नावाचा देखील एक दृष्टांत सांगितला होता. आणि यावर्षी मात्र आपल्याला अभ्यास करण्यासाठी कीर्ती कठियाचा दृष्टांत त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आता हा कठिया म्हणजे कोण? कीर्ती म्हणजे ख्याती किंवा त्याचं नाव लौकिक होणे, त्याला कीर्ती असं म्हटलेलं आहे. आता कठिया म्हणजेच कोण? तर कठियाचं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की एखाद्या मंदिरामध्ये पूजा अर्चा करणारा एखादा पुजारी असेल किंवा एखादा गुरु असेल, देखभाल करणारा त्या मंदिरातील, त्याला कठिया असं म्हटलेलं आहे. म्हणून कीर्ती कठियाचा दृष्टांत आज आपण पाहणार आहोत. काय सांगितलं असेल बरं या कीर्ती कठियाच्या दृष्टांताच्या माध्यमातून श्री चक्रधर स्वामींनी? तर सुरुवातीलाच असं म्हटलेलं आहे की कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितलेला आहे. कारण कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे. आणि हे विकार प्रस्तुत लीळेतून या ठिकाणी पटवून दिलेले आहेत. म्हणून सुरुवातीला माहीम भटाविषयी म्हणजेच लेखकाविषयी थोडक्यात माहिती पाहू. चक्रधरांविषयी आपण माहिती जाणून घेतली. आता लेखकाविषयी अगदी थोडक्यात या ठिकाणी आपण माहिती पाहूयात. माहीम भट 13व्या शतकामध्ये त्यांचा जन्म. मराठीतील पहिले चरित्रकार म्हणून त्यांची ओळख. महानुभाव पंथाचे ते प्रवर्तक होते. महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी म्हणून माहीभटांची ओळख. चक्रधरांच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्यांच्या सहकार्याने अनुयायाकडून चक्रधरांच्या आठवणीचे परिश्रमपूर्वक संकलन करून लीळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ माहीभटांनी लिहिलेला आहे. नंतर गोविंद प्रभू चरित्रही त्यांनी लिहिलेलं आहे. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती, भाषा व समाज जीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने लीळाचरित्र हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. पण एकंदर या दृष्टांतामध्ये काय सांगितलेले आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात आपण. कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही. आता हे विकार वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला विकार असतात. हे विकार कोणकोणते असतात ते आपण नंतर पाहणार आहोत. कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितला आहे. कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा कसा विकार असतो याचं उत्तम उदाहरण या प्रस्तुत लीळेतून चक्रधर स्वामींनी दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पटवून दिलेले आहे. वास्तविक पाहता हे संवादरूपी पाठ या ठिकाणी किंवा संवादरूपी दृष्टांत या ठिकाणी सांगितलेला आहे. या दृष्टांतामध्ये साधारणतः 3 व्यक्तींचा संवाद आपल्याला पाहायला मिळतो.
चक्रधर स्वामी असतील, त्याचबरोबर नागदेवाचार्य अर्थातच भटोबास असतील, अशा पद्धतीनं नागदेवाचार्य असतील, भटोबास असतील, आणि नागदेवाचार्य यांच्या संवादाच्या माध्यमातून हा पाठ पुढे गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आता हा पाठ नक्की कुठं घडलेला आहे, कसा घडलेला आहे, याची थोडक्यात आपण पार्श्वभूमी या ठिकाणी पडताळून पाहूयात की कशा पद्धतीनं हा पाठ पुढं या ठिकाणी गेलेला आहे आणि जात आहे, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. अगदी सुरुवातीलाच बघा काय म्हटलेलं आहे. हा प्रसंग जिथं घडलेला आहे त्या प्रसंगाच्या बाबतीमध्ये माहिती घेऊयात. डोमेग्राम अर्थातच डोबेग्राम, कमलापूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. सध्या डोमेग्रामचं नाव सध्या काय आहे तर सध्या त्या डोमेग्रामचं नाव कमलापूर, तालुका नेवासे, जिल्हा अहमदनगर, म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामधील हे कमलापूर गाव अर्थातच या पाठामध्ये उल्लेख केलेलं डोमेग्राम हे आता कमलापूर नावानं ओळखलं जातं. साधारणतः हे कुठं येतं? हे गाव श्रीरामपूर नेवासा रोडवर भोकर पाट्यावरून ईशान्येकडे 8 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आणखीन एक डोमेग्रामचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. डोमेग्राम येथील मंदिर गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर स्थित आहे आणि डोमेग्राम येथील एकाच ठिकाणी 3 मठ आहेत म्हणे. कोणकोणते मठ आहेत? राजमठ, उंच मठ आणि प्रसन्न मठ. अशा पद्धतीनं 3 मठ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हा पाठाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. या पाठातील भाषा प्राचीन त्या ठिकाणी आहे, मराठीच आहे, पण आत्तासारखी ती अर्वाचीन मराठी नसून प्राचीन मराठी म्हणून याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येईल. बघा काय म्हटलेलं आहे की प्रत्यक्षात आपण त्या पाठाला सुरुवात करूयात. डोमग्रामी गोसावियाचा ठाई उदयाचे माती काम होत होते. पुन्हा एकदा वाचतो पहा. डोमग्रामी गोसावियाचा ठाई उदयाचे माती काम होत होते, ते सी बाजत होते. म्हणजेच काय तर श्री चक्रधर स्वामींचे डोमेग्राम येथे काही काळ वास्तव्य होतं. म्हणजे चक्रधर स्वामी ह्या डोमेग्रामामध्ये काही काळ या ठिकाणी राहायला होते आणि तिथं राहत असताना एके दिवशी डोमेग्रामामध्ये सकाळी सकाळी श्री चक्रधर स्वामी आणि त्यांचे शिष्य मुक्कामाला होते. त्या परिसरामधील किंवा तो भाग त्यांनी स्वच्छ करून घेण्याचं काम त्या ठिकाणी चालू केलं. आता उदयाचे माती काम या ठिकाणी असं त्यांनी म्हटलेलं आहे. उदयाचं माती काम म्हणजेच काय तर बाहेरील परिसर संरक्षण भिंत त्या ठिकाणी सारून घेण्याचं किंवा मातीपासून लेपून घेण्याचं काम चक्रधर स्वामींचे सर्व अनुयायी या ठिकाणी करत होते. ते सी बाजत होते. आता सी बाजत होते म्हणजे काय? सी म्हणजे थंडी. थंडीचे दिवस असल्यामुळं आणि हे माती काम करत असल्यामुळं किंवा मातीपासून संरक्षण भिंत सारून घेत असल्यामुळं त्या शिष्यांना किंवा त्यांच्या अनुयायांना खूप थंडी वाजत होती. म्हणून म्हटलेलं आहे ते सी बाजत होते. त्यांना थंडी त्या ठिकाणी वाजू लागली. तेने भक्तिजनाशी व्यापार होववेना. काय म्हटलेलं आहे? तेने भक्तिजनाशी. भक्तिजनाशी म्हणजे भक्ताकडून, त्यांच्या समर्थकाकडून. कोणाच्या समर्थकाकडून तर श्री चक्रधर स्वामींच्या त्या भक्तांकडून, समर्थकाकडून व्यापार होवेना. व्यापार म्हणजे ते काम त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की स्वामींच्या सेवेत असलेले जे काही भक्तजन होते ते उदयाचे म्हणजे पराकोटीचे निवासस्थानाच्या बाहेरील संरक्षक भिंती सारून किंवा लिंपून घेण्याचं काम करत होते. आणि थंडीचे दिवस असल्यामुळे भक्तजनांना किंवा त्या भक्तांना थंडी या ठिकाणी वाजत होती. तेने भक्तिजनाशी व्यापार होवेना. परिणामी ओल्या मातीत काम करणे भक्तजनांना खूप अवघड जात होते. कारण थंडीचे दिवस आणि ते माती कालून ते सारून घेणं किंवा लिंपणं हे मात्र अवघड त्या ठिकाणी चालू होतं. म्हणून त्या भक्तांना त्या ठिकाणी थंडी वाजत असल्यामुळं हे काम करणं कठीण चाललं होतं. म्हणून म्हटलेलं आहे भक्तिजनाशी व्यापार होवेना. थंडीमुळं हे काम होईनाचं झालं. विद्यार्थ्यांनो, आपण देखील पहा की थंडीमध्ये पाण्यामध्ये हात घालून एखादं काम करायचं असेल तर नक्कीच आपल्याला देखील नको वाटतं. थंडी वाजत असते, त्यापासून दूर जावं असं वाटत असतं. तसंच किंवा तीच अवस्था चक्रधर स्वामींच्या शिष्यांची किंवा भक्तजनांची झाली होती. त्यांना देखील थंडीमध्ये काम करणं कठीण चाललं होतं. आन
भट व्यापार करू लागले. आणि असं असताना देखील इतर भक्तांना थंडी वाजत होती, पण भट व्यापार करू लागले. भट मात्र या ठिकाणी एकटेच काम करू लागले. आता हे भट म्हणजेच कोण, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे फक्त भटोबास. भट म्हणजे भटोबास या ठिकाणी किंवा नागदेवाचार्य. भट आणि नागदेवाचार्य दोघांची नावं एकच त्या ठिकाणी आहे, म्हणून म्हटलेलं आहे भट व्यापार करू लागले. फक्त भटोबास म्हणजेच नागदेवाचार्य एकटेच या ठिकाणी काम करू लागले. इतर सगळे शिष्यजन थांबले, पण भटोबास मात्र एकटाच त्या ठिकाणी काम करू लागला. म्हणून त्या भटोबासास म्हटलेलं आहे नाथोबाये म्हणितले. नाथोबा या ठिकाणी भटोबासाला त्या ठिकाणी विचारू लागले. म्हणजे नाथोबांनी भटोबासाला प्रश्न केला, नागदेया तू कैसा काही हिवसीना. बघा काय प्रश्न केलेला आहे की नागदेवा तू कैसा काही हिवसीना. म्हणजेच काय म्हटलेलं आहे पहा, नागदेवा अर्थातच भटोबास, दोघं एकच नाव आहे. नागदेवाचार्य आणि भटोबास दोघांना एकच व्यक्ती आहे, नाव दोन या ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणून म्हटलेलं आहे नागदेया तू कैसा काही हिवसीना. म्हणून म्हटलेलं आहे नागदेवा तुला थंडी वाजत नाही का. तू इतरांना थंडी वाजू लागलेली आहे, मात्र तुला थंडी वगैरे वाजत नाही का. त्या प्रश्नावर म्हणजेच नाथोबांच्या या प्रश्नावर भटोबास अर्थातच नागदेवाचार्य म्हणतात तव भटी म्हणितले. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी भटोबास या ठिकाणी उत्तर देतात. भटोबासांनी उत्तर दिले आणि म्हटले आम्ही वैरागी काईसिया हिऊ. काय म्हटलेले पहा की आम्ही वैरागी काईसिया हिऊ, म्हणजे आम्ही वैरागी आहोत. वैराग्य आम्ही पत्करलेला आहे, या संसाराचा त्याग केलेला आम्ही वैरागी माणूस आहे. आणि वैराग्यांना काईसिया हिऊ, म्हणजे वैराग्यांना थंडी वगैरे काही वाजत नाही. म्हणून म्हटलेलं आहे आम्हाला कशाची थंडी. वैरागी लोकांना थंडी वगैरे अजिबात त्या ठिकाणी वाजत नाही, म्हणून आम्ही वैरागी, आम्हा वैराग्यांना कसली थंडी आलेली आहे. आपण पाहतो की आपल्याकडे कुंभमेळा भरतो. त्या कुंभमेळ्यामध्ये अनेक नागा साधू येतात जे उघडे असतात. अंगावर एकही कपडा किंवा कापड त्यांच्या नसतं. अतिशय कडाकाच्या थंडीमध्ये देखील ते उघडे नागडेच असलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. उघडे नागडे याच्यासाठी मुद्दामून म्हटलेलं आहे की वैराग्यांना या थंडी, ऊन, वारा हा सर्वांचा ते त्याग केलेले असतात, ह्या सर्वांच्या पुढे गेलेले असतात. म्हणून भटोबास म्हणतो की आम्ही वैरागी, वैराग्याला थंडी वगैरे अजिबात त्या ठिकाणी नसते. आणि ह्या दोघांचा संवाद ऐकून, कोणाच्या दोघांचा संवाद या ठिकाणी, नाथोबा आणि भटोबास किंवा नागदेवाचार्य या दोघांचा संवाद ऐकून यावरी सर्वज्ञ म्हणितले. आणि यावर सर्वज्ञ त्या ठिकाणी म्हणाले. आता सर्वज्ञ म्हणजेच कोण, श्री चक्रधर स्वामी. या दोघांचा संवाद ऐकून श्री चक्रधर स्वामी या भटोबासाला उद्देशून त्या ठिकाणी म्हणतात वानरेया पोरा जीवाशी वैराग्य मिरवू आवडे हाही एकू विकारूची की गा. काय म्हणतात, वानरेया पोरा जीवाशी वैराग्य मिरवू आवडे हाही एकू विकारूची की गा. म्हणजेच या ठिकाणी म्हटलेले वानरेया अर्थातच पोरा जीवाशी वैराग्य मिरू आवडे, म्हणजे प्रत्येक जीवाला वैराग्य किंवा आपल्यामध्ये असलेला एखादा गुण, आपल्यामध्ये असलेल्या त्या गुणाचा मोठेपणानं वापर करणं किंवा मोठेपणा मिरवणं हे प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी आवडतं. म्हणून म्हटलेलं आहे की वैराग्य मिरवणे हाही एकू विकारची की गा. म्हणजे वैराग्य त्या ठिकाणी मिरवणं हा देखील एक विकारच त्या ठिकाणी आहे. म्हणून स्वामींनी म्हणजे चक्रधर स्वामींनी म्हटलेले आहे हे वानऱ्याच्या पिल्ला. आता वानरेया हा शब्द या ठिकाणी मुद्दामून त्यांनी वापरलेला आहे. का वापरलेला आहे हा वानरेया शब्द, तर भटोबास इतर सर्वांमध्ये त्या ठिकाणी चपळ होते, सातत्यानं पुढं पुढं होऊन काम करत होते. म्हणून त्याची स्तुती करण्यासाठी वानरेया, म्हणजे आपण वानर म्हणजे माकड, खरं तर माकडापासून मानवाची उत्पत्ती झालं असं आपण म्हणतो. म्हणूनच म्हटलेलं आहे की माकड शांत बसत नाही, सातत्यानं एखाद दुसरं काम किंवा इकडं तिकडं त्याचं जाणं येणं असतं. त्याच पद्धतीनं भटोबा सातत्यानं सर्वांच्या पुढं प्रत्येक काम आवर्जून करत असे. म्हणून या ठिकाणी श्री चक्रधरांनी कौतुक करण्यासाठी म्हटलेलं आहे की वानरेया प्रत्येक जीवाला म्हणजे माणसाच्या मनाला वैराग्य मिरवायला आवडते.
आणि वैराग्य मिरवणे हा सुद्धा एक विकारच त्या ठिकाणी आहे. विकार म्हणजेच आपल्यामध्ये असलेला तो एक दोष, त्या दोषालाच विकार असं म्हटलेलं आहे. म्हणजे वैराग्य, स्वतःचं वैराग्य मिरवणं हा देखील एक विकारच आहे असं श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी भटोबास म्हणतात. म्हटल्यानंतर जी जी यावरी भटी म्हणितले, म्हणजे श्री चक्रधर स्वामींच्या या प्रश्नावर भटोबास त्या ठिकाणी पुन्हा म्हणतो की जी जी निर्विकार तो कवण. म्हणून भटोबास पुन्हा त्या ठिकाणी श्री चक्रधरांना उद्देशून प्रश्न विचारतो, निर्विकार असा कोण आहे? निर्विकार तो कवण, कवण म्हणजे कोण? मग निर्विकार असा कोण आहे? ज्याच्या अंगामध्ये विकार नाहीये, ज्याच्या अंगामध्ये दोष नाहीये, असा कोण आहे? मग निर्विकार असा कोण आहे? म्हणजे स्वामींना उद्देशून विचारलेलं आहे. बरोबर आहे, तुम्ही सांगताय ते अगदी योग्य आहे. मग निर्विकार असा कोण आहे की ज्याच्यामध्ये विकारच नाहीये, असा कोण असेल तर सांगा. त्याच्या प्रश्नावर सर्वज्ञ अर्थातच श्री चक्रधर स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले वानरया पोरा जीव विकारा वेगळा केव्हेळाही झालाची नाही, मा तू काही वेगळा अससी. हेच काय म्हणतात पहा श्री चक्रधर स्वामी, वानरया पोरा जीव विकारा वेगळा केव्हेळाही झालाची नाही. म्हणजेच जीव हा कधीही विकारा वेगळा झाला नाही. प्रत्येक जीवाला, जन्मास आलेल्या प्रत्येक जीवाला विकार हा असणारच आहे. म्हणजे जीवाला विकार हे आहेतच आहेत. म्हणून म्हटलेलं आहे, जीव विकारा वेगळा केवळाही झालाची नाही, मा तू काही वेगळा अससी. हे प्रत्येक जीवाला विकार हे आहेतच आहेत. मग तू एकटाच वेगळा कसं बरं त्या ठिकाणी असणार आहेस? म्हणूनच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की कोणताही जीव विकारापासून वेगळा नाहीच. मग भटोबास तू एकटा मात्र विकारापासून कसं वेगळा असशील असा प्रतिप्रश्न या ठिकाणी चक्रधर स्वामींनी केलेला आहे. म्हणजे विकारापासून कोणताही जीव सुटलेला नाही. मग भटोबासाला पटल्यानंतर भटोबास म्हणतो, हो काजी. हो काजी म्हटल्यानंतर असं आहे का? म्हणजे एकही जीव विकारापासून वेगळा नाही का? असं म्हटल्यानंतर यावरी गोसावी कीर्ती कठेचा दृष्टांत निरोपला. यावर गोसावी म्हणजे चक्रधर स्वामींसाठी उद्देशून हे आलेलं विशेषण आहे. चक्रधर स्वामींनाच या ठिकाणी गोसावी असं म्हटलेलं आहे. गोसावी कीर्ती कठेचा दृष्टांत सांगतात. म्हणजे चक्रधर स्वामींनी कीर्ती कठेचा दृष्टांत या ठिकाणी सांगितलेला आहे. खरं पाहता विद्यार्थ्यांनो, हा दृष्टांत पाहण्याच्या अगोदर आणखीन एक थोडीशी माहिती या ठिकाणी सांगावीशी वाटते की श्री चक्रधर स्वामींनी आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये आलेलं नाहीये, पण प्रत्येक जीवाला आपले मोठेपण मिरवायला त्या ठिकाणी आवडत असते. म्हणजेच आपण विरक्त आहोत याची हेतू पुरस्पर स्वतःहून जाणीव करून देणे हा देखील विकार आहे. म्हणजे मी वैरागी आहे, मी साधू आहे हे सांगणं म्हणजे हा देखील माणसामध्ये असलेला एक विकारच आहे. म्हणून मग कोणकोणते विकार आहे यावर चक्रधर स्वामींनी वेगवेगळे उदाहरण या ठिकाणी दिलेले आहेत. कोणते विकार आहेत पहा. आपणा सर्वांमध्ये, मनुष्यामध्ये हे विकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हसू आवडे, बोलू आवडे, घेऊ आवडे, देऊ आवडे, प्रौढी मिरवू आवडे, स्तुती करू आवडे, कीर्ती मिरवू आवडे. म्हणजेच हे षड जे विकार आहेत, उपजत सुप्त भाव ह्या मनुष्याच्या अंगी असतात. अशा प्रकारे सूक्ष्म विकार जीवाच्या स्वरूपी आहेत. म्हणूनच जीव ईश्वर प्राप्तीशिवाय विकारा वेगळा होणार नाही असं चक्रधर स्वामी भटोबासास पुन्हा सांगतात. आणि मग कीर्ती कठेचा दृष्टांत या ठिकाणी आपणास सांगितलेला आहे. काय म्हटलेलं आहे पहा त्या कीर्ती कठेच्या दृष्टांतामध्ये देखील. हा दृष्टांत देखील अतिशय सुंदर आणि समर्पक असा दृष्टांत या ठिकाणी सांगितलेला आहे. कवणी एकू कठिया असे. दृष्टांताला आपण सुरुवात करतोय. कवणी एकू कठिया असे म्हणजे कोणी एक कठिया, कठिया म्हणजे सांगितल्याप्रमाणे मंदिर असेल, मठ असेल, या ठिकाणी पूजा करणारा किंवा सेवा करणारा त्याला कठिया म्हटलेलं आहे. म्हणजे कोणी एक पुजारी होता आणि तो भोगस्थानाची शुश्रूषा करी. भोगस्थानाची म्हणजेच मंदिरामध्ये, मठामध्ये नैवेद्याची जागा ज्याला असतं त्याला भोगस्थानाची म्हटलेलं आहे. त्या भोगस्थानाची, त्या निवासस्थानाची तो स्वच्छता करीत असे, देखरेख त्या ठिकाणी करत असे. म्हणून
तो भोगस्थानाची सुश्रूषा करी. कशा पद्धतीनं ती सुश्रूषा तो करत होता पहा. काय म्हटलेलं आहे, झाडी सडा संमार्जन करी. म्हणजे तेथील तो झाडलोट करत होता, सडा मारत होता, सडा संवर्जन करत होता. म्हणजे झाडून त्या ठिकाणी झाडून घेत होता, सडा मारत होता, रांगोळी वगैरे काढत होता आणि ती जागा स्वच्छ ठेवण्याचं काम हा कठिया करत होता. ते देखोनी गावीचे म्हणीती. म्हणजे या कठ्याचं सगळं सेवा त्या ठिकाणी झाडलोट सडा संमार्जन हे पाहून गावातील लोक त्या पुजाऱ्याची स्तुती करू लागले. त्याला म्हणू लागले, कठीय हो निके करीत असा बर्वे करीत असा. म्हणजे गावातील लोक म्हणत होते, पुजारी तुम्ही हे चांगलं काम करता, उत्तम काम करता. म्हणजे जे काही तुमचं काम चालू आहे, म्हणजे जमीन सारून झाडलोट करून रांगोळी काढणं हे पाहून गावातील लोक त्या पुजाऱ्याला असं म्हणत होते की गावकरी म्हणू लागले की पुजाऱ्यांनो तुम्ही खूप नेटके काम करता, उत्तम काम करता, छानच काम करीत आहात. असं म्हटल्यानंतर काय होतं पहा, हे ऐकोनी दिसवडीचा दिसवडी हात हात चढवी. ते ऐकून पुजारी दिसवडीचा दिसवडी म्हणजे दिवसेंदिवस आपल्या कामामध्ये अधिकाधिक सुधारणा तो करू लागला. म्हणजे रोजच्या रोज अधिकाधिक चांगले काम करण्याचा तो सातत्यानं प्रयत्न या ठिकाणी करू लागला. तयासी देवता आपुले फळ नेदी. म्हणजे त्याच्या ह्या कामावर प्रसन्न होऊन परमेश्वराने त्याला काही सेवेचं फळ वगैरे दिलं नाहीये. म्हणजे देवता त्याला कोणतेही फळ त्या ठिकाणी देत नाहीये. तयासी कीर्तीचे फळ झाले. म्हणजे त्याला प्राप्त झालेली कीर्ती हेच त्याचे सेवा कार्याचे फळ या ठिकाणी प्राप्त झाले. म्हणजे त्याला कोणतं फळ मिळालं तर कीर्तिरूपी फळ त्या कठेला या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे त्या पुजाऱ्यांनी केलेली कामगिरी जी होती, जी स्वच्छता होती, त्याची ख्याती त्या ठिकाणी वाढली, त्याची कीर्ती वाढली आणि तेच कीर्तीचं फळ तेव्हा त्याला त्या ठिकाणी मिळालं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच तात्पर्य या कीर्ती कथेच्या दृष्टांताचं सांगायचं झालं तर प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचे कोणत्या न कोणत्या स्वरूपात परमेश्वराकडून फळ प्राप्त होतेच. म्हणजे प्रामाणिकपणे तुम्ही काम करत राहिला तर नक्कीच त्या प्रामाणिकपणाचं फळ आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतच होतं असं या ठिकाणी चक्रधर स्वामींनी या पाठाच्या माध्यमातून किंवा या दृष्टांताच्या माध्यमातून या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. म्हणजेच कशाचं महत्त्व या ठिकाणी त्यांनी पटवून दिलं असेल तर कशाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे बरं, प्रामाणिकपणाचं, निष्ठेनं, एकरूपतेनं, तन्मयतेनं जर आपण एखाद्या गोष्टीचं कार्य हाती घेतलं आणि ते पूर्णत्वास नेलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फळ मिळतं. ते फळ मिळण्यासाठी प्रत्यक्षात परमेश्वरच यावा असं नाही, तर जसं या दृष्टांतामध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रामाणिकपणे काम केल्यामुळं त्या कथेची कीर्ती त्या ठिकाणी वाढली आणि त्या कीर्तीचं फळ या ठिकाणी त्याला मिळालेलं आहे. पाठात आलेले काही कठीण शब्द, कठीण म्हणण्यापेक्षा अपरिचित शब्द असं त्याला म्हणू. मग कोणकोणते अपरिचित शब्द होते ते एकदा मी फक्त वाचून दाखवतो की गोसावी, श्री चक्रधर स्वामींना उद्देशूनच या ठिकाणी गोसावी हा एक शब्द आलेला आहे. आणि त्याचबरोबर ठाई म्हणजे ठिकाण, भोगस्थान म्हणजे निवासस्थान किंवा पूजा अर्चा करण्याचं ठिकाण, सुश्रूषा करणे, निगा राखणे, बाजत होते म्हणजे थंडी वाजत होती, हिव म्हणजे थंडी, व्यापार होवेना म्हणजे काम करणे शक्य होईना, भट म्हणजे भटोबास म्हणजेच नागदेवाचार्य नाथोबा हे श्री चक्रधर स्वामींचे अनुयायी किंवा शिष्य आहे. वानरे या नागदेवाचार्यासाठी अर्थातच भटोबासाठी स्वामींनी वापरलेलं हे नाव आहे. वैराग्य म्हणजे विरक्त वृत्ती, विकार म्हणजे दोष, सर्वज्ञ म्हणजे चक्रधर स्वामी म्हणजे सर्वज्ञ असेल, गोसावी असेल, हे चक्रधर स्वामींसाठी वापरलेले शब्द आहेत. निर्विकार ज्याला विकार नाही, ज्याच्यामध्ये दोष नाही, केवळाही म्हणजे कधीही केव्हाही, कटिया म्हणजे पूजा अर्चा करणारा, शुश्रूषा करणे, निगा राखणे, काळजी घेणे, आणि संमार्जन म्हणजे झाडलोट त्या ठिकाणी करणे, निके म्हणजे चांगले योग्य, बर्वे म्हणजे उत्तम, दिसवडीचा दिसवडी म्हणजे दिवसेंदिवस, हात हात अधिकाधिक, अशा पद्धतीनं या ठिकाणी कीर्ती कथेचा दृष्टांत आपला संपतो. काही शंका अडचणी असले तर नक्कीच विचारा. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल आणि पुढचे व्हिडिओ देखील हवे असतील तर लाईक, सबस्क्राईब
आणि बेल आयकॉनवर त्या ठिकाणी बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.